15 दिवस उलटूनही सुसाईड नोटमध्ये नाव असूनही आरोपी मोकाट का? मयत रक्षाच्या बहिणीचा सवाल. एकीकडे आपण महिला सुरक्षेच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे श्रीरामपूरमध्ये एक 23 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे आणि सामाजिक बदनामीमुळे जगाचा निरोप घेते. 3 फेब्रुवारी रोजी नातेवाईकाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या रक्षा जहागीरदारच्या मृत्यूला 15 दिवस उलटूनही पोलीस तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत रक्षा जहागीरदार रक्षाने आत्महत्येपूर्वी एक सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट आता समोर आली असून त्यात आत्महत्येचे धक्कादायक कारण उघड झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 2023 पासून श्रीरामपूर न्यायालयात सुरू असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यादरम्यान न्यायालयात मयत रक्षा आणि तिच्या बहिणीच्या चारित्र्यावर अत्यंत गलिच्छ आरोप करण्यात आले. कोणाच्याही पाठबळाशिवाय या 2 बहिणी भिडे कुटुंबाविरोधात न्यायासाठी लढत असताना मात्र भिडे कुटुंबाने केलेल्या आरोप आणि बदनामीमुळे रक्षाने मृत्यूला कवटाळले. माझ्या बहिणीला ज्यांनी मरणास प्रवृत्त केले त्यांच्यावर पोलीस कारवाई कधी करणार, असा संतप्त सवाल मयत रक्षाच्या बहिणीने उपस्थित केला आहे. तिने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे आरोपींचा उल्लेख असतानाही आरोपी अद्याप मोकाट कसे, असा प्रश्न आता श्रीरामपूरकर विचारत आहेत. एका बहिणीने आपल्या दुसऱ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आता कंबर कसली आहे. पोलीस या प्रकरणाचा गुंता सोडवून मयत रक्षाला न्याय मिळवून देणार का, की हा तपास असाच गुलदस्त्यात राहणार, असे एक ना अनेक प्रश्न रक्षा जहागीरदार हिच्या बहिणीने उपस्थित धक्कादायक खुलाशानंतर उपस्थित झाले असून मयत रक्षा हिच्या मृत्यू प्रकरणाचा गुंता पोलीस कसे सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख. लग्नानंतर माझ्या सासरच्या लोकांनी जो मला त्रास दिला, माझ्यावर अत्याचार केला, या संदर्भात श्रीरामपूर न्यायालय येथे माझी केस चालू आहे. या केसमध्ये मी व माझी बहीण रक्षा आम्ही दोघीच लढत होतो. आमच्या मागे कोणीच नव्हतं, कोणाचाही सपोर्ट नव्हता, कोणाचे आधार नसल्यामुळे या लोकांनी त्याचा फायदा घेऊन माझ्यावर, तिच्यावर नाही ते आरोप केले, चारित्र्यावर शिंतोडे उडवले, समाजामध्ये घाणेरड्या पद्धतीने आमची बदनामी केली. ह्या सगळ्या त्रासाला, ह्या सगळ्या मनस्तापाला कंटाळून शेवटी तिने 3 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या एका नातेवाईकाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज त्या गोष्टीला 15 दिवस झाले. तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्याच्यात तिने हा सगळा जेवढा त्रास झाला या 3 वर्षामध्ये, 2023 पासून आमची केस चालू आहे, या 3 वर्षामध्ये जेवढा त्रास झाला तो सगळा लिहिला. त्याच्यामध्ये माझे पती अमेय भिडे, माझे सासरे दीपक भिडे, माझी सासू आरती भिडे, माझी नणंद अमृता कुलकर्णी, ह्या सगळ्यांची नावं आणि त्यांनी जो काही त्रास दिला तेवढा सगळा लिहिला. पण आज त्या गोष्टीला 15 दिवस होऊनही त्यांना अटक झालेली नाही. म्हणजे माझी बहीण गेलीये, ती जीवानीशी गेली. तिने जी चिठ्ठी लिहून ठेवली त्या चिठ्ठीमधल्या आरोपींना अजून अटकच झालेली नाहीये. पोलिसांचा काय तपास चालू आहे ह्याविषयी मला काही माहिती नाही, पण माझं एक विनंती आहे की त्यांना अटक व्हावी. माझी बहीण आज जीवानीशी गेलीये यांच्या त्रासामुळे. पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण त्यांना अटक व्हावी. ज्यांच्या त्रासामुळे, ज्यांच्या मनस्तापामुळे तिने एवढं मोठं पाऊल उचललं, ती आज नाहीये, ती मला दिसणारच नाही आता कधीच. मला फक्त तीच होती सपोर्टला, आज ती गेलीये. तर तिच्या आरोप्यांना अटक व्हावी ही एकच माझी हात जोडून विनंती आहे. ह्याविषयी मी पोलिसांना निवेदनही केलेले. माझी ही खूप खूप मनापासून कळकळीची विनंती आहे, कारण माझी बहीण गेलीये, ती मला आता कधीच दिसणार नाहीये. सो तिच्या आरोप्यांना अटक व्हावी, माझी एकच विनंती, आणि त्या चिठ्ठीत लिहिलेल्या आरोप्यांना अटक व्हावी.